अध्याय आणि पहिलं वचन थोडा 2-3 मिनिटे बोलीन आणि भुई जाए बस. पवित्र शास्त्र काय आहे? मीच खरा द्राक्षवेल आहे. हिंदी में क्या लिखा है? सच्ची दाखलता कौन है? मैं हूँ, मतलब जीसस इज गॉड. हालेलुया. ये यीशु बोलता है सच्ची दाखलता मैं हूँ. गुजराती में શું છે ભાઈ? ખરો દ્રાક્ષવેલો હું છું. માનસિંગ ભાઈ બરાબર બોલી રહ્યો માં છે યા કહે ગુજરાતી में. हाँ, ખરો દ્રાક્ષવેલો હું છું. मीच खरा હું ખરો દ્રાક્ષવેલો છું. બસ બસ, હું જ ખરો દ્રાક્ષવેલો છું. बायबल काय आहे? मीच खरा द्राक्षवेल आहे. 4 वचन मराठीत. तुम्ही माझ्यामध्ये राहात, मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा म्हणजे पहिलं वचन नाही केलं का? मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही कोण आहे? फाटा. 4 वचनामध्ये हे लिखलं आहे का? तुम्ही माझ्यामध्ये राहता, मी तुम्हामध्ये जर राहिलो, जसे फाटा वेलात राहिल्या वाचून आपल्या आपण फळ देता येत नाही. हालेलुया हालेलुया. बाइबल वचन काय आहे? ગુજરાતીમાં શું છે ભાઈ? 4 વચન. તમે મારામાં રહો, હું તમારામાં રહીશ. જેમ डाळी म्हणजे ती डागी आपा है तेन वेलो तो प्रभु येशू ख्रिस्त है. डाळी वेलाમાં રહ્યા વિના પોતાની મેળે म्हणजे યોખલાંગમાં હું પોતાની મેળે ફળ આપી શકતા નથી, તેમ તમે મારામાં રહ્યા વિના ફળ આપી શકતા નથી. हालेलुया हालेलुया. म्हणजे एक गोष्टीवर आपल्याला हे की समजाय का आपण डागी हे आणि वेल कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर त्या वेलाમાં आपण आहे ते का? 6 वचन वाचा. जो कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर. हालेलुया. ગુજરાતીમાં जो कोई મારામાં રહેતો નથી તે ડાગે પ્રમાણે त्याला બહાર टाकी દેવામાં આવી. हालेलुया. तर आपण का मेळविना आहे? त्या वेलामध्ये रहिना आहे. का मेळविना आहे? वेलामध्ये रहिना. आपण को है? डागी है. हालेलुया. तर वेला में कहीं कहीं रह सकते हैं. अपन डागी त्या वेला में कहीं कहीं रह सकते हैं. प्रभु यीशु ख्रिस्त तो वेलो है, अपन डागी है त्या वेला में कहीं कहीं है. हालेलुया. त्या वेला में रहना जरूर है. वेला मैंने अपन डागी खाने टाके देने दर दिखाई जाए, उखाई जाए, मोई जाए. हालेलुया. तर आपण डागी है त्या वेला में आपण रहना जरूर है. दुनिया में कोला कोला मोठा भी दाने देलेरी खूप मोठे चमत्कार कोणा दान भी रे, परंतु जीमा हो या वेला मने हे आप आपल्याने काहीच करता येत नाही. हालेलुया हालेलुया. त्या येशू ख्रिस्ताम रोईन आहे, त्या येशू ख्रिस्ताम रोईन आहे, त्या येशू ख्रिस्ताम के रोईन आहे. 2 कोरिन्थीय पत्र 13 अध्याय आणि 5 वचन. 2 कोरिन्थीय पत्र 13 अध्याय आणि 5 कलम. 2 कोरिन्थीय पत्र 13 अध्याय आणि 5 वचन. अपने आप को परखो, विश्वास में हो कि नहीं. अपने आप को जांचो, अपने विषय में यही नहीं जानते कि मैं वेला में हूँ कि नहीं. मैं वो आई त्या द्राक्ष वेला में है का नहीं, मी त्या द्राक्ष वेलात आहे किंवा नाही. अपने आप को जांचो. हाँ, यीशु मसीह तुम में है, नहीं तो तुम जांच में निकम में निकले हो. हालेलुया. निकम में निकले हो. योग दी प्रभु येशू ख्रिस्त वादळा सवारी कोण वादळा बोहिने या दुनियात जगाय न्याय कराई. तो देही प्रभु आखी तुम निकम में हो. तो देही तुम्हाला काय वाटी?
आखी जिंदगी बोई तुम्हारी देवा सेवा कोई मोठ मोठे कन्वेंशन कोई मोठ मोठे चमत्कार कोई खूब सेवा कोई खूब दान धर्म कोई हो प्रभु आखी तुम निकम्मे हो काय कहा तुम्हा त्यासाठी काय तुम्हा वेलामे हे का त्या द्राक्ष वेलामे हे का आणि तो द्राक्ष वेला कोण है येशू ख्रिस्त है हालेलुया येशू ख्रिस्त है त्या द्राक्ष वेलाથી तुम्हा वेगळा राहील तुम्हाला काहीच कोता नाहीये हालेलुया त्यासाठी आम्हाला त्या वेलामध्ये राहणं जरुरी आहे त्या द्राक्ष वेलामध्ये राहणं जरुरी आहे त्या वेलामध्ये आहे तर तुम्हाला काहीच कोता येई नाही हालेलुया हालेलुया आज खूप मोठी दुनिया आहे खूप मोठी दुनिया आहे खूप मोठी दुनिया खूप मोठा लोक येतात आम्हा मी देवा सेवा कोझे आम्हा मी देवा सेवा कोझे पण काही तुम्हा त्या येशू ख्रिस्ताम है का हालेलुया जर येशू ख्रिस्ताम नाही है तर काय है निकम्मे निकले हो जांच में निकम्मे निकले हो यासाठी रोमन 8 अध्याय पहिला वचन वाचो रोम करसपत्र 8 अध्याय आणि पहिले वचन अगर तुम्हा वेला में नाही है तर देव वचन काय आहे ती वचन तुम्हा वनेला मसीह यीशु में है मसीह यीशु कौन है सच्ची दाखलता कौन है मसीह यीशु है और वचन क्या बोलता है जब तुम जो कोई मसीह यीशु में है उन पर दंड की आज्ञा नहीं बस गुजराती में શું છે તે માટે જેવો ખ્રિસ્ત ઈસુમાં છે તેઓને દંડ આજ્ઞા નથી મરાઠીत काय आहे ख्रिस्त येशू मध्ये अजून असलेल्यांना दंड आज्ञा नाही हालेलुया दंड आज्ञा म्हणजे आपण 15 अध्याय में आपण वाचा योहाना 15 अध्याय में डाळे मने अलग टाकी दी डागी खापी टाकी दी तर ती डागी उखाई जाय दंड आज्ञा या लागली हालेलुया दंड आज्ञा म्हणजे तो श्रीमंत माहू ज्या गरीब लाजर असाल त्या असे त्या लक्षणे देनेल आणि तो ता आगीमाय तो दंड भोगूया कोई हालेलुया त्यासाठी आपण त्या वेला में रहना है त्या वेला प्रभु येशू ख्रिस्त है आणि त्या वेला में रहना कहीं रह सकते हैं वेला में त्यासाठी प्रसिद्ध 2 आणि 36 47 37 आणि 38 प्रसिद्ध प्रेरितों के काम उसका दूसरा अध्याय उसका 36 37 और 38 प्रेरित कृत्य बीजो अध्याय 36 37 38 वचन वाचित आहोत म्हणून इस्रायलाच्या सर्व घण्यानो हे निश्चयपूर्वक समजून घ्या निश्चयपूर्वक समजलं का येशू ख्रिस्त कोण आहे हालेलुया निश्चयपूर्वक समजून घ्या ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर मारून टाकला खिळून मारले त्याला देवाने प्रभु म्हणजे जीसस इज गॉड इसलिए यहाँ लिखा है जीसस इज गॉड येशू ही प्रभु है त्याला प्रभूने ख्रिस्त व काय केले प्रभूने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवलेलं आहे म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे तो प्रभु पण आहे तो ख्रिस्त पण आहे तीन देव नाही देव को किती आहे एकच आहे कितना परमेश्वर कितना है ये मेरे बाइबल में लिखा है कि परमेश्वर है हमारा बाइबल में लखा मैं छु देव एक छे मराठी मध्ये काय लिहिलेलं आहे परमेश्वर एकच आहे आणि दुनिया कहाँ जा रही है हालेलुया प्रभु व ख्रिस्त प्रभु आणि ख्रिस्त करून ठेवलेले आहे पुढे हे ऐकून त्याच्या अंतःकरणात चुटपुट लागली अरे ते देवाला आम्ही वधस्तंभावर केला त्या देवाला आम्ही मारून टाकलं हे ऐकून त्याच्या मनात चुटपुट लागली इतर प्रेषितांना म्हणाले काय करावे पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या 40 वचन आणखी त्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या साक्ष दिली बोध करून म्हटले या कुटील पिढीपासून काय करायचा बचाव करून घ्या ही वचन बची जाईना हटी ही हालेलुया ही पिढी कशी आहे कुटील गुजराती मध्ये काय आहे कुटील पिढी म्हणजे काय
हाँ हाँ आड़ा लोग गुजराती में शू के आड़ा लोग, हिंदी में क्या है? कुटिल पीढ़ी का मतलब क्या है? कुटिल पीढ़ी, हाँ, टेढ़ी जाति। टेढ़ी जाति, ये दुनिया कैसे है? टेढ़ी जाति है। ये दुनिया कैसी है? मतलबी दुनिया है। फिल्मी स्टार क्या बोलते हैं? मतलबी दुनिया। बॉम्बे की भाषा में क्या बोलते हैं? दुनिया मतलबी है। वही बॉम्बे वाला पास्टर क्या बोलता था? तेरे को कोई लस्सी देगा फिर भी फूक मार के पीने का। इसको बोलते हैं टेढ़ी जाति। हालेलुया। यासाठी आज बायबल हम येशू ख्रिस्ता नाव बपतिस्मा 3000 लोकांनी बपतिस्मा दिलो आहे बायबलामध्ये, आणि पिता पुत्र पवित्र आत्मा या शब्दामध्ये बाइबल में कहते हैं बपतिस्मा दिलो नहीं। प्रभु आज्ञा दिली है, ती आज्ञा प्रसिद्ध 38 में पुरी सुभे। हालेलुया। जर आपण येशू ख्रिस्ताच्या नावात बपतिस्मा घेतलो तरच आपण त्या वेलामध्ये आहो। जर आपण पिता पुत्र पवित्र आत्मा या शब्दाने जर बपतिस्मा घेतला, आपण त्या द्राक्ष वेलामध्ये नाही। हे बाइबल सांगतं, मी नाही सांगणार। हालेलुया। यासाठी आपण त्या द्राक्ष वेलामध्ये का स्वतः आपण परीक्षा कोण आहे, आपण परीक्षा कोण आहे आणि त्या द्राक्षेला हे का? प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे। आमेन।